महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। मकर संक्रांति का त्योहार नजदीक आते ही नासिक शहर में पतंगबाजी शुरू हो गई है। इस बीच प्रतिबंधित नायलॉन मांझे की खुलेआम बिक्री होने की खबरों के बाद पुलिस ने अब विक्रेताओं के खिलाफ कानूनी कार्रवाई शुरू कर दी है। नासिक पुलिस ने नायलॉन मांझे के निर्माण, बिक्री और भंडारण पर प्रतिबंधक के आदेश जारी कर दिए हैं। इन आदेशों का उल्लंघन करने वालों पर मामला दर्ज किया जाएगा। हर साल नायलॉन मांझे के कारण कई लोगों की जाने की घटनाओं को देखते हुए पुलिस इस बार पहले से ही सतर्क हो गई है और विक्रेताओं पर कड़ी कार्रवाई की जा रही है। नाबालिग बच्चों के पास नायलॉन मांझा पाया जाता है तो उनके माता पिता के खिलाफ भी मामले दर्ज किए जाएंगे। नासिक में अब तक इस संबंध में 8 कार्रवाई की गई है, जिसमें एक व्यक्ति को गिरफ्तार कर 70,000 रुपए का नायलॉन मांझा जब्त किया गया है। इस संबंध में अधिक जानकारी क्राइम ब्रांच के सहायक पुलिस आयुक्त संदीप मिटके ने दी। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे अधिसूचना पारित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये बंदी असलेल्या नायलॉन मांझा याची निर्मिती, वाहतूक आणि विक्री हे करण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल। गेल्या वर्षी देखील आपण प्राणघातक असा नायलॉन मांझा वापरणाऱ्यांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले होते। यावर्षी देखील त्याचप्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील। त्यासोबतच अल्पवयीन जे बालक आहेत त्यांना प्रोत्साहित करणारे पालक यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आपण यावर्षीच्या ऑलरेडी कारवाई सुरू केलेल्या आहे। गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत आहोत। त्यासोबतच गेल्या वर्षीच्या ज्या आरोपींवरती गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती प्रभावी अशी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करीत आहोत। जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांचे पालक जर याला प्रोत्साहित करत असतील त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल केले जातील। आतापर्यंत किती कारवाई केलेल्या आहेत आणि किती माल मिळून आलाय? यावर्षीच्या आतापर्यंत आपल्या 8 कारवाई झालेल्या आहेत आणि कारवाईमध्ये सातत्य राहील। नियमितपणे कारवाई करणं चालू आहे। आव्हान काय करणार पालकांना? कारण अनेक ठिकाणी लोकांचा जीव त्या ठिकाणी जातो, मात्र बऱ्याच ठिकाणी जो नायलॉन मांझा आहे तो विक्री त्या ठिकाणी होत असतो आणि वापर त्याच पद्धतीने वेगात पाहायला मिळतो। यामध्ये आपण पालकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत देखील आपण आवाहन करत आहोत की बंदी असलेल्या नायलॉन मांझा, जीव घेणा नायलॉन मांझा कोणीही वापरू नये। एकाच वेळेला आपण त्यांना मार्गदर्शन करणे आणि दुसऱ्या बाजूला योग्य ती कायदेशीर कारवाई करणे, दोन्ही दिशेने आपले काम चालू आहे। पुलिस अब स्कूलों और कॉलेजों में जाकर छात्रों को नायलॉन मांझे का उपयोग न करने के बारे में मार्गदर्शन भी देगी। पिछले साल नायलॉन मांझे के कारण कई लोगों की जानें चली गई थी, लेकिन इस साल नायलॉन मांझे का उपयोग करने वाले पुलिस के रडार पर आ गए हैं। महाराष्ट्र बुलेटिन के लिए प्रसाद पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।